हंटानंतर जीवघेण्या व्हायरसचा उद्रेक, 80 जणांचा मृत्यू, WHO अलर्टवर. इबोला व्हायरसमुळे आणीबाणी जारी. कोरोनाच्या भयंकर अनुभवानंतर आता जगावर आणखी एका जीवघेण्या व्हायरसचं संकट घोंगावतंय. इबोला या प्राणघातक विषाणूचा जगभरात उद्रेक झालाय. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलीये की जागतिक आरोग्य संघटनेला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करावी लागली आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 80 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झालाय. आफ्रिकेतील काँगो आणि शेजारील युगांडामध्ये इबोला विषाणूनं थैमान घातलंय. हा व्हायरस नेमका कसा पसरतो आणि त्याचे काय परिणाम होतात पाहूया. इबोला जगातील घातक विषाणू असून मृत्यूचं प्रमाण 50 ते 90% इतकं आहे. बाधित व्यक्तीचं रक्त, घाम किंवा लाळेच्या संपर्कात आल्यानं विषाणूचा प्रसार होतो. अचानक तीव्र ताप येणं, स्नायू दुखणं, थकवा आणि घसा खवखवणं ही लक्षणं आहेत. आजार बळावल्यास उलट्या, जुलाब आणि किडनीसह यकृत निकामी होऊन अंतर्गत रक्तस्राव होतो. आतापर्यंत इबोलाचा झायर स्ट्रेन हा सर्वाधिक भयानक विषाणू मानला जायचा. मात्र त्या व्हायरसवर लस उपलब्ध आहे. मात्र यावेळेचा उद्रेक इबोलाच्या बुंदीबुगियो या अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक स्ट्रेनमुळे झालाय. सर्वात चिंतेची बाब म्हणजे या नव्या स्ट्रेनवर अद्याप कोणतीही अधिकृत मान्यताप्राप्त लस किंवा निश्चित औषध उपलब्ध नाही. यामुळेच आरोग्य यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय. या आजाराने जो रुग्ण बाधित होतो त्याला रुग्णालयात किंवा ICU मध्ये दाखल करायला लागतं आणि विलगीकरणामध्ये ठेवावं लागतं. त्याच्या जी लक्षणं आहेत त्याच्यावरच उपचार करता येतात. हा विषाणू नष्ट होण्यासाठी कुठलंही औषध नाही आहे. त्याच्यामुळं या रुग्णावर खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन त्याच्यावर उपचार करावे लागतात. सध्या काँगोच्या पूर्व भागात असलेल्या इटुरी प्रांतात या जीवघेण्या आजारानं सर्वाधिक थैमान घातलंय. बुनिया, वामपारा आणि मोंगब्लाऊ या 3 आरोग्य क्षेत्रांमध्ये 246 संशयित रुग्ण आढळलेत. युगांडातही इबोलाचे रुग्ण आढळलेत. त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या संकटातून जग कुठे सावरत नाही, तोच इबोलाच्या या नव्या स्ट्रेननं जागतिक आरोग्य यंत्रणांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे. जरी हा उद्रेक सध्या आफ्रिकेपुरता मर्यादित असला तरी हा संसर्गजन्य व्हायरस असल्यामुळं विमान प्रवासामुळं इतर देशांमध्येही व्हायरस पसरू शकतो. यासाठी आरोग्य विभागांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. आधीच आखाती युद्धामुळं इंधन कोंडी होऊन जगावर आर्थिक संकट ओढावलंय. अशातच इबोला व्हायरसमुळे आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्याचं आव्हान सर्वच देशांसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.